द्वैत दूर झाले मज विठू भेटला. पांडुरंग 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 जाता कंठ आज दाटला. पांडुरंग 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 पांडुरंग. पंढरीत ऐके नामाचा गजर पडेना कधीही देवाचा विसर. विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 पंढरीत ऐके नामाचा गजर पडेना कधीही देवाचा विसर. चेहरा भक्ताचा अभिरे माखला. चेहरा भक्ताचा अभिरे माखला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पांडुरंग 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 पांडुरंग. चंद्रभागी स्नान तीर्थ हे सुंदर. पुंडलिक भेटे भाग्य माझे थोर. विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 चंद्रभागी स्नान तीर्थ हे सुंदर. पुंडलिक भेटे भाग्य माझे थोर. महाद्वार काला सोहळा देखिला. महाद्वार काला सोहळा देखिला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पांडुरंग 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 पांडुरंग. रखुमाई माता विठू माझा पिता. नामा चोखा संत सारे बंधू आता. विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 श्री हरी. रखुमाई माता विठू माझा पिता. नामा चोखा संत सारे बंधू आता. मुखी एक मंत्र हरिनाम उरला. मुखी एक मंत्र हरिनाम उरला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पंढरीला जाता जाता कंठ आज दाटला. पांडुरंग 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 पांडुरंग. मालक, पंढरीहून वारकऱ्यांची दिंडी आली आहे वाटतं. तो माऊली मोहित्या वाजत गाजत आलेला दिसतोय. तो देसाई स्वागत करणार आहे म्हण. हरपता थोबाड बंद कर तुझं.
यंदाचा पालखीचा मान म्या घेणार आहे म्या. व्यंकटराव शुद्धीवर आहे का रात्रीची अजून उतरली नाही. वेणेकराचा मान लुंग्या सुंग्याला मिळत नसतो. अरे बाबळी खालच्या कुणाला लुंग्या सुंग्या म्हणतोस? अरे बायको कर जा न कुकुपूस कपाळ पांढर कर मग माझ्याशी बोल. आधी भागा फिरा कर्माशीच्या. नाही बोललास कुणाला म्हणतोस रे कर्माशीच्या? पांडुरंग पांडुरंग. शाहूराव व्यंकटराव अहो देवाच्या दारात भजन पूजन कीर्तनच पाहिजे. अहो भांडताय कशासाठी? व्यंकटराव तुम्हाला हा मान पाहिजे, हा मान घेऊन टाका. काय म्हणताय एकनाथ बुवा? दिवसा बोकडावर ताव मारायचा आणि रात्रीला झिंगून पडायचं अशानं विनेकराचा मान द्यायचा म्हणताय वय? गावकरी मंडळींनो पटताय का तुम्हाला? ए माग फिर व्यंकटराव, माग फिर. अरे माग फिर. सोड म्हणतो ना विना. सोड म्हणतो ना, माग फिर व्यंकटराव, माग फिर. अरे माझ्या पोरा, अरे मोत्याच्या घराण्याची राख रांगोळी कर. अरे त्याचा निर्वंश कर तरच माझ्या आत्म्याला शांती लागेल. अरे माझी आण आहे तुला. बाबा बाबा बाबा. हरिओम. अशी तडफड करत करत माझ्या बाबांनी प्राण सोडले होते. हा अपमान मी सहन करणार नाही. त्या मोहितेच्या घराची राख करून टाकीन. देवस्थानच्या ट्रस्टची जमीन लवकरात लवकर ताब्यात मिळवायला हवी. देवस्थानच्या ट्रस्टची जमीन लवकरच ताब्यात येतील बघा आपल्या. हरिओम. या मोहितेच्या घराण्याचा विध्वंस केल्याशिवाय हडोणे पाटील राहणार नाही. श्याम, गोपाळ, अरे उठा बघू. चला चला आवरा लवकर. श्याम, अरे श्याम. सुखी राहा, जा आवर लवकर. श्याम, अरे काय हा मुलगा. अहो हे फुलं घ्या. वा छान ताजी आहेत. काय झालं ग? श्याम उठत नाही ना? हो ना, आता थांब तुम्हीच थांब, मीच उठवा उठवते. चल श्याम. ए श्याम, अरे श्याम उठ बघू. काय करते? चल गोपाळ उठला. चल चल चल. आळशी कुठला? रोजचं आहे तुझं हे. सुमन, अगं रडतेस कशाला? बाईसाहेब रडू नका तर काय करू. माझ्या नशिबात रडण्यापरीस आहेच काय. याच्या बानं दारूच्या नादात समद संपवलं. मी जरा काय बोलायला गेले तर मला लई बदडतूया, लई मारतूया. बघा ना, तुम्हीच सांगा ना मी काय करू. काय सांगावं तुम्हासी. दुपारी पोरं आये भाकर दे म्हणतात तवा हिरीत जीव द्यावा वाटतोय. बघा माझा बा आईच्या डोसक्यात धोंडा घालाया गेला. मी बोंबलो म्हणून ती वाचली. हो सुमन, सुमन शांत हो बघू. हे बघ, या खंडेरायावर आणि पंढरपूरच्या विठाईवर विश्वास ठेव. तुझे भोग निश्चितच संपतील. दैवगतीचा फेरा संपेल. दुःखाची काळ रात्र संपून सुखाची सोनेरी पहाट निश्चितच उगवेल. काय? आमच्या पेट्रोल पंपावरती धाड का? पेट्रोल मध्ये रॉकेल मिसळून भेसळ केली म्हणून धाड टाकणार कोण होता? इन्स्पेक्टर देसाई. हरिओम.
अहो चहा. नमस्कार साहेब. कुठे आहे तो देसाया? हरिओम. काय दुतोंडे, आज काय इथे सत्यनारायणाची महापूजा आहे काय? आधी युनिफॉर्म घालायची आठवण ठेवा आणि मग माझ्याशी बोला. काय देसाई, खूप धाडशी आहेत म्हणे तुम्ही. म्हणजे मी तसं ऐकलंय. सत्वशील असून तत्वांची तडजोड करत नाही म्हणे तुम्ही. बांधा, बळकटी बांधा, गडचिरोलीला निघायचंय तुम्हाला. शट अप, माइंड युअर लँग्वेज. ए शिपुर्ड्या, आवाज खाली. पाटील बकवास नको, पोलीस स्टेशन आहे हे. ए काय समजलं सर देसाया? येरागावाचा आवाज नाही, ठाण्या वाघाची डरकाळी येईल, समजलं काय? आता फोन येईल, तो घ्यायचा, कळलं? हॅलो. येस सर. येस सर. हरिओम. तुम्ही म्हणाल तिथे जातो सर. काय कसाई आपलं देसाई पटलं ना? ठाण्या वाघाची डरकाळी येते. गेट आउट. हरिओम हरिओम. किती चिडताय? आम्ही तर जातोच आहे, पण तुम्हाला पण उद्या जॉईन करायचे ना ड्युटी गडचिरोलीला. वेळ घालवू नका, घरी जा, सामान बांधायची तयारी करा. वा माऊली वा. तुमचा मळा पाहिला. आजोबांच्या पूर्व पुण्याईमुळं तुडुंब भरलेली आणि दुष्काळातही प्रत्येकाची तहान भागवलेली ही विहीर या डोळ्यांनी पाहिली. आम्ही धन्य झालो. इथं आणि तुमच्या घरावर पांडुरंगाचीच कृपा आहे. ना साहेब, हा माझा धाकला भाऊ सोपाना चांगल्या मालकाच्या शेतावर काम आलाय बघा. पगार पाणी बी चांगलं आहे, पण एकच दुःख आहे. याचं लगीन होऊन 7 वर्ष झाली बघा, अजून घरात काही पाणी हल्लेलं नाही. याची बायको सारखी येडेगत करते बघा. वय वय नानासाहेब, माझी बायको रात्रंदिन पोरासाठी रडती या. समजा बाया तिला वांजोटी वांजोटी म्हणून चिडवत्यात. तू असं कसं म्हणतोस? तुझं गारणं त्याच्यापर्यंत गेलंय. तू शांत हो. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि पंढरपुराहून मी स्वतः त्यासाठी पेढे घेऊन येईन. वय वय वय. नानासाहेबांच्या मुखातून विठाईच बोलली. पांडुरंग. उठा उठा हो उठा, उठा उठा हो उठा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. उठा उठा हो उठा, उठा उठा हो उठा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. ऐक मानसा कथा उद्याची, व्यथा सरुणी गतकाळाची. ऐक मानसा कथा उद्याची, व्यथा सरुणी गतकाळाची. हसेल जीवन फुलेल जीवन, हसेल जीवन फुलेल जीवन. ही सोन्याची येईल वेळा, ही सोन्याची येईल वेळा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. नकोत चिंता आता कशाची, नको वेदना सदा उराशी. नकोत चिंता आता कशाची, नको वेदना सदा उराशी. देवाची रे भाषा सारी, देवाची रे भाषा सारी. समजे मजला सांगे जनाला, समजे मजला सांगे जनाला. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा आला. बाई, बाई नाही माई, माई नाही आई. आई तुझं दर्शन झालं. बोला महाराज.
तुम्ही मध्येच का थांबलात? दुसरा मात्र सांगा, सांगा लवकर. एवढी उतावीळ होऊ नको आई, तुला एवढंच सांगतो. पिंगळा आला हो, पिंगळा आला. अहो असं काय करताय? डोळ्यात पाणी कशाला? काळजी करू नका हो. घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात, आपण त्याला सामोरं जायचं. विधिलिखित कोणाला चुकलंय का? पण मला कळेनासं झालंय, हे असं का बोलले? गोपाळकडे बघून चांगलं बोलले आणि श्यामच्या नशिबात काय आहे काही कळत नाही. सुमन, अव बाईसाहेब, 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 बाईसाहेब. सुमन, अगं काय करते असे? बाईसाहेब, यो खंडेराया आणि पंढरीचा इट्टल माझ्या नवसाला पावला की हो. तुमची वाचा सोन्याची ठरली. अगं पण काय झालं काय? अव तुम्ही यासनी घरी बोलवलं, 2 शब्द सांगितलं आणि काय सांगावं, आलं आणि लई रडलं बघा. आणि दारूची बाटली फेकून दिली बघा, त्याने फेकून दिली. संपत, बाईसाहेब, अरे संपत, खरं तर त्या दिवशी तुम्ही माझं डोळं उघडलं. बाईसाहेब, तुम्ही त्या दिवशी बोलत होता आणि माझी चूक माझ्या लक्षात येत होती. मी माणूस म्हणून जन्माला आलो, पण जगलो हैवानावानी. सावित्रीवाणी बायकोला आणि सोन्यासारख्या पोराला उपाशी ठेवलं, गुरासारखं मारलं. बाईसाहेब, मी पापी आहे, पापी आहे हो बाईसाहेब. अरे बाबा संपत, किती मनाला लावून घेशील? संपत, शांत हो बघू. झालं गेलं विसरून जा. अरे जे भोग होते ते भोगलेस. हे भोग मोठमोठ्या संतांनाही चुकत नाही. तिथे आपण कोण? हा फेरा दैवगतीचा, तो अटळ आहे, त्यातून कोणीही सुटत नाही. आत्या, माझा सगळा अभ्यास झाला. अरे वा, मी तुला कामात मदत करू? तू मला कामात मदत करणार आहेस? अरे ही कामं बायकांची, तू फक्त अभ्यासात लक्ष ठेव. तू मला अभ्यासातलं काही विचार, मला सगळं पाठ आहे. वहिनी, अगं गोपाळ मला कामात मदत करू का म्हणून विचारतोय. काही नको, अभ्यास कर नीट. नाही नाही, अभ्यास त्याचा सगळा तयार आहे, काही विचार म्हणून म्हणतोय. श्याम, तू कुठे निघालास? बाहेर. अरे मग सांगून जाता येत नाही का तुला? काकू, आज मी घरी जेवायला नाही. बरं झालं तुम्ही आलात ते. काय म्हणालास तू? घरी जेवायला नाहीये म्हणजे? सुबोधच्या आईने मला घरी जेवायला बोलवलंय. अरे मग सांगून नाही का जाता येत तुला? सॉरी, चुकलं माझं. हे बघ, विसरणं आणि न सांगणं या चांगल्या सवयी नाहीयेत. यापुढे असं होणार नाही, बस. अरे तुम्ही तरी समजावा याला. असू द्या, लहान आहे अजून तो, काय एवढं मनावर घेताय? हे असं म्हणून म्हणून मुलांना डोक्यावर बसवून ठेवले. श्यामचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. त्याला लक्ष देऊन वेळीच आवरलं नाही तर हाताबाहेर जाईल पोर. वंस, तुम्ही काही काळजी करू नका. श्याम आला ना की मी समजावीन त्याला. खूप फरक आहे नाही या दोघांच्या स्वभावात. वा मालक वा, याला म्हणतात वाढदिवस. तुम्हाला सांगतो ताईसाहेब, काय तो सत्कार, काय तो टाळ्यांचा कडकडाट, आणि काय ते जेवण. काय सुभानराव, मी हा म्हणतो ते खरं का खोट? म्हणजे काय, येरा गाबाचं काम नव्हे. बरं का पाटील, रातचं तुमचं भाषण म्हणजे भाषण झालं बघा. बर का ताईसाहेब, मंत्री नुसता डुवलत होता बघा. टाळ्यावर टाळ्या, टाळ्यावर टाळ्या, टाळ्यावर टाळ्या नुसता वाजवत होता बघा. अरे सुभान्या, मंत्री तर माना डोलावणारच रे. एक लक्षात ठेवा, समाजकारणात आणि राजकारणात
माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवावं लागतं. मंत्र्याला गुदगुल्या करून हसवावं लागतं. आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच वारसाना सत्तेच्या खुर्चीवर बसवावं लागतं. आणि हे सगळं ज्याला जमतं ना तोच राजकारणात सिकंदर बनतो. वहिनी, एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला आलोय मी. बोला ना, काय एवढं महत्वाचा विषय? घ्या, गरम गरम वडे घ्या. घ्या घ्या ना. ह्याशिवाय दुसरा महत्वाचा विषय असूच शकत नाही. वा, गरम. सावकाश. खमंग आहे. गोपाताईचा सगळा तिखटपणा उतरलाय. हो, काहीतरीच काय. मी ऐकते बरं का सगळं, म्हणूनच बोलतोय मी. भिवराव, या वड्यांच्या नादात महत्वाचा विषय विसरलाय. असा कसा विसरेन मी? काय बोलत होतो? या काय बोलत होतो हे मला माहिती आहे. हे म्हणत होतो मी. बा, मला असं म्हणायचं होतं की आपल्या मंदिराच्या सभोवताली खूप मोकळी जागा पडू नये. तर ताबडतोब आपण त्या जागेवर कंपाऊंड घालावं आणि नोटीस लिहावी. नाही, गावातल्या काही लोकांच्या नजरा त्या जागेवर आहेत म्हणून सांगितलं. अगदी माझ्या मनातलं बोललात भाऊजी. काय ना वहिनी, आपली मुलं आणि आपली जागा अशी मोकळी सोडू नये, त्यावर अंकुश हवाय. श्याम, हे असं चोरून भेटणं किती दिवस चालणार आहे? माझ्या लग्नाची चर्चा जोरात चालू आहे. मामा सतत येतोय, त्याचे सतत हेलपाटे चालू झालेत. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. काहीतरी विपरीत घडण्यापूर्वी. विपरीत विपरीत एकच घडू शकतं. म्हणजे हेच की लग्न झालंच तर ते आपलंच होईल. नाहीतर काय? काही नाही. श्याम, तू असा का विचार करतोयस? मी फक्त तुझीच आहे ना आणि तुझीच राहणार आहे ना. चल, सोड हा विषय. चल. ओके, बाय. काय श्याम, एकटाच निघालास? निशा तुला भेटून घरी गेली असेल ना? चोरून भेटता दोघं. हरिओम हरिओम. घाबरू नको श्याम. अरे, आम्ही सुद्धा कधी काळी प्रेमात पडलो होतो. प्रेमिकांच्या व्यथा कळतात आम्हाला. पण एक लक्षात ठेव श्याम, प्रेमात कधी घाबरायचं नाही. गोएड, मी आहे तुझ्या पाठीशी. जा बिंदास, पळून जाऊन लग्न कर. अरे, तुझ्या घरच्यांचा म्हणजे तुझ्या काका काकूंचा विरोध असेल ना याला? असणार, साहजिक आहे. अरे पण अळणी प्रेम काय कामाचं? ये ठेव. सांगशील तेव्हा गाडी तयार आहे. आई, मीटिंग तशी बरी झाली ना? पण मला ना त्या सुभानरावचं बोलणं आवडलं नाही ग. नमस्ते. बरी आहे. हो. आई, ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका बऱ्याच रंगल्यात आणि आपल्या गावात 30 चर्चा सुरू आहे सध्या. प्रभावती दुपारी येणार आहे. बघूया काय म्हणते ते. चिंतामणी, काय रे, तुझं काम झालं नाही अजून? नाही बाईसाहेब, कामासाठी खूप खूप फिरलो पण सगळीकडे अपमानच मिळाला. असं वाटतं की असलं आयुष्य संपवून टाकावं. अरे चिंतामणी, असं बोलू नये. आधी शांत हो, बघू. सगळं काही ठीक होईल. असले विचार पुन्हा मनात आणायचे नाहीत, सांगून ठेवते. मोलमजुरी करत कसं तरी शिक्षण कंप्लीट केलं. वाटलं 2 वेळाचं पोट तरी बरं. पण नाही बाईसाहेब, सगळीकडे नकारच मिळाला. अनाथ म्हणून जन्माला आलो बाईसाहेब, आणि अनाथ म्हणूनच जावं लागणार. गोपाळ,
चिंतामणीला घेऊन मळ्यावर जा. हो. हे तिथे असतीलच. ठीक आहे. काही काम मिळतंय का बघ त्यांना विचारून. ठीक आहे. आणि हे बघ चिंतामणी, पुन्हा असले अभद्र विचार आणायचे नाहीत. हा? तू थांब, गोपाळ येईल. चल थांब तू. मालक, कोणत्याही क्षणी माऊली या वाटेनं जाईल. भीमराव, ही मालक, तुम्ही काम वेळेत केलं नाही. नाही झालं मालक, चुकलं. ते तर झालंच मालक. टाकू काय आजच्या आज खलास करून त्याला. नाही 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 सुभान्या, अशी चूक तर तू करूच नकोस. सुभाने, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेव. होय मालक. काही माणसं असतात त्यांना कापून संपवायचं असतं, काही माणसं असतात त्यांना पैशाने विकत घ्यायचं असतं, आणि काही या माऊलीसारखी माणसं असतात ना, त्यांच्याशी गोड बोलून त्यांना पटवायचं असतं. आता त्याला येऊ दे, मग कसा पटवतो ते बघा. वय वय आलाच. माऊलीराव, अहो अहो, काय करताय अचानक? अचानक उपरती झाली आम्हाला, आणि आम्ही ठरवलं की आयुष्यामध्ये चांगलं वागायचं, अगदी तुमच्यासारखं निस्वार्थी, समाजासाठी गावासाठी काहीतरी करायचं. चांगली गोष्ट आहे. पण माऊलीराव, गोंधळ एवढाच झाला की आमच्या समोर प्रश्न पडला की याची सुरुवात कुठून करायची. काय रे, तेवढ्यात तुम्ही आलात. म्हणतं चला, मंदिराच्या ट्रस्टचं अध्यक्षपद तुम्हाला हवंय का? घ्या ना, आम्ही माघार घेतो. नाहीतरी निवडणुका जवळ आल्या आहेत. अध्यक्ष तुम्ही व्हा. वा, अगदी वडिलांसारखं बोललात. हरिओम. माऊलीराव, तुमचा काहीतरी गोंधळ होतो. अध्यक्षपद मला नको आहे, मला रस नाहीये त्याच्यामध्ये. अध्यक्ष कोणालाही करा, पण त्या अध्यक्षाचा गावाच्या समाजाच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे, असं मला म्हणायचं. हो, आम्ही कमी पडलो असू कदाचित. हा, ते तर आहेच, पण थोडा शांतपणे विचार करा माऊलीराव. आता एवढं मोठं आपलं मंदिर आहे, त्या मंदिराच्या आजूबाजूला एवढी मोठी जागा आहे, तिथे एखादी सूतगिरणी काढू. काय रे, वय तर तिथे 5 गणीला ट्रस्टची एवढी मोठी जागा आहे, ती एखाद्या बिल्डरला देऊया ना, भाडे तत्वावर. त्यातनं जो पैसा येईल तो आपण विकासासाठी वापरू. गावच्या, माझ्या वैयक्तिक नाही. माऊलीराव, खरंच सांगतो, खूप स्वप्न येतो माझी. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बख्खळ पैसा, अमाप पैसा. त्या पांडुरंगाचीच कृपा म्हणून. जागा तुमची, ताबा आमचा, विकास गावाचा. बस माऊलीराव, नाही म्हणू नका, एवढीच एक विनंती आहे बघा. चांगली स्वप्न आहेत. हा, घ्या. ती स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना. होय होय. पण मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. येतो मी घाईत. मला सांगा माऊली, तुम्हाला काही अपशब्द बोलला का तो हरामखोर? नाही, अपशब्द नाही बोलला, पण त्याचा हेतू काही बरा नसावा. अहो, काय झालं ते नीट सांगा तरी. सांगतो, सगळं काही सांगतो. पण भीमराव, एक गोष्ट लक्षात ठेवायची. वैरानं वैर वाढतं. आपल्याला गावात वणवा पेटवायचा नाहीये. बास झालं माऊली. आता आपल्या अशा वागण्यामुळेच या डोल्यासारखी माणसं उन्मत्त व्हायला लागली. सर्वसामान्यांची गोरगरिबांची भावना पायाखाली तुडवायला लागलीत. बास झालं माऊली. एकच सांगतो, यामुळं काळ सोकावत चाललाय, दुसरं काय नाही. अहो, पण पाटलानं तुम्हाला धमकावण्याचं कारणच काय? त्याचा काय गुन्हा केलाय आपण? त्याला नेमकं काय खटकतंय? पांडुरंग, पांडुरंग. काय खटकतंय सांगू? आपल्याकडे असणारा पंढरीच्या वारीचा मान, आणि मुख्य म्हणजे मंदिर समितीचं अध्यक्षपद. हेच अगदी बरोबर आहे. तुमच्याकडली अध्यक्षपदाची सत्ता त्याला हिसकावून घ्यायची आहे, त्या डोण्याला.
हो, तसंच काहीसं बोलत होता तो. शिवाय खूप मोठी मोठी स्वप्न आहेत त्याची. आपल्या मंदिराच्या मोकळ्या जागेत त्यांना एक सूत गिरणी उभारायची. शिवाय पाचगणीची जी जमीन आहे ती भाडे तत्वावर घेऊन त्यांना तिथे एक मोठं हॉटेल उभं करायचंय. का तर गावाच्या विकासासाठी. वय मला बी त्याच्या या कारस्थानाची जाणीव आहे. पर हा भिवराव जीवा जीव असेपर्यंत त्या ढोण्याची इच्छा पुरी होऊ देणार नाही. फक्त एकच विनंती आहे, मी जो काही निर्णय घेईन त्याला माऊली तुमचा आशीर्वाद आणि वहिनी तुमची साथ हवी आहे. तुमच्या कुठल्याही निर्णयात आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत. या गावाचा विकास, या गावाची प्रगती यासाठी आपण सर्वस्व पणाला लावलंय. खांद्याला खांदा लावून एकत्र काम करू. या गावावर पंढरीच्या विठ्ठलाची कृपा आहे. या गावाला पंढरीच्या वारीची महान परंपरा आहे. पण जी मंडळी आपल्या गावाला बदनाम करू पाहतायत त्यांचे प्रयत्न आपण हाणून पाडू. मंदिराची जी करोडो रुपयांची जमीन आहे त्याच्यावर जे 2 नंबरचे उद्योग सुरू करू पाहतायत त्यांचं कारस्थान आपण उद्ध्वस्त करू. हरिओम. भाषणबाजी बंद करा आता. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि गद्दारी करणाऱ्यांच्या तोंडी विकासाच्या गोष्टी शोभत नाही, कळलं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद घराणेशाही मुर्दाबाद 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 घराणेशाही मुर्दाबाद ढोणे पाटलांचा ढोणे पाटलांचा मुर्दाबाद मुर्दाबाद घराणेशाही मुर्दाबाद ढोणे पाटलांचा ढोणे पाटलांचा. बस बंद करा. कुणाचाही आवाज नको इथं. ढोणे पाटील तुमच्या माणसानं आवरा. हे बस रे, जरा सभ्यतेनं वागायला सांगा. हो भिवराव, सभ्यतेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. काय आणि तुमच्यासारख्यांच्या तोंडी तर शोभतच नाही, कळलं काय? बस झालं, खूप झालं आता. एकदम थोबाडा बंद करा, नंतर धक्के मारून बाहेर काढले जाईल, कळलं काय? ये तुझ्या ओ भिवराव, आम्हाला इथं रस नाही थांबण्यामध्ये. चला रे चला, चल. वहिनी लक्ष देऊ नका त्यांच्याकडं. जाऊ दे त्याला. नमस्कार माऊली. कालचा कार्यक्रम फार उत्तम झाला आणि वैदी साहेबांचं भाषण ते तर अतिउत्तम. शिवाय चिंतामणीची जबाबदारी जी तुम्ही घेतलीत ना, ते फार उत्तम केलं बघा. उत्तम म्हणजे काय, झाकच की. लोक म्हणतात बाप से बेटा सवाई, पर इथं तर काय नवऱ्यापेक्षा बायको सरस आहे की. म्हणजे काय, आजपर्यंत माऊलीला जमलं नाही ते वहिनी साहेबांनी करून दावलं. किशा, तोंड सांभाळून बोल. जाऊ द्या पाटील, याला कसं बोलावं काय बोलावं कळत नाही. भावनेच्या भरात बोलून गेला तो. पण हेतू वाईट नव्हता हो. पर वहिनी, घरच्या कामात तुम्हाला केव्हाही जर मदत लागली तर मला बोलवा ना. अहो मी रातचा बी खडा आहे. ठीक आहे, निघतो आम्ही. नमस्कार. ए हिने
नेसायला पाहिजे ना साडी. मला नाही बाबा आवडत. गोपाळ दादाला आवडणार नाही साडी, नेसच तू. गप थांब तू. किती छान तयार झाला सगळ्याजणी. तू साडी नाही नेसलीस अजून? हे काय बघते मी, नेसू साडी? नेस नेस, आवर बघू लवकर. आणि हे सगळ्यांना गजरे आणलेत, सगळ्यांनी वाटून घ्या बघू हे गजरे. आई किती छान दिसतेस ग तू. हो खूपच छान दिसते. तिटच लावायला पाहिजे. तुम्ही मुली पण काय ना. चला चला लवकर चला बघू. चला चला चला. तुम्ही काळजी करू नका जालिंदर, आपण बोलू माऊलीशी. बोलायलाच पाहिजे. बोलू ना. माऊली, माऊली. भाऊजी या आत या ना. वाहिनी, हे जालिंदर शिंदे यांचं म्हणणं बघा काय ते. तुमच्या श्यामला समजावून सांगा. वहिनी यांचं असं म्हणणं आहे की आपल्या श्यामचं आणि यांच्या मुलीचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रेम कसलं हो, नादाला लावलंय फक्त. हे बघा, त्या दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर आम्ही त्यांचं लग्न लावून देऊ, म्हणजे तुमची हरकत नसेल तर. वहिनी, तुमचा श्याम वाया गेलेला मुलगा आहे, तुमचं लक्ष नाही त्याच्याकडे. त्याच्याशी लग्न लावण्यापेक्षा माझ्या मुलीला विहिरीत ढकलेन मी. जालिंदर, उगा मूर्खासारखं बोलू नका. अहो, तरुण वयात मुलं मुली वेडी वाकडी पावलं उचलतातच, म्हणून त्यांना समजून सांगण्याऐवजी, मार्ग दाखवण्याऐवजी असं कसं बोलताय तुम्ही? अहो, तुमचं आणि तुमच्या मुलीचं नशीब मोठं समजा की देव माणसांच्या घरची सून होती ती. जाऊ द्या भेवराव, तुम्ही माऊलीच्याच बाजूने बोलणार. आणि वहिनी, पुन्हा जर श्याम तुमचा माझ्या निशा बरोबर दिसला तर पोलिसातच खेचीन मी. जालिंदर, वहिनी काळजी करू नका, मी बघतो. तुम्ही ऐक, चला. अहो, जरा शांत डोक्याने घ्यायचं. आपण बोलू की माऊलीशी. या, येड्यागत करताय जालिंदर तुम्ही. नाही वंस, नाही. मी श्यामला सतत जीव लावण्याचा प्रयत्न करते. त्याने माझा कितीही अपमान केला, तो माझ्याशी कितीही तोडून वागला तरी मी सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण नाही. दृष्टच लागली या घराला कुणाची तरी. या घरातलं घर पण संपवण्याचा आणि प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा कुणीतरी कुटील डाव रचतो, हे मात्र निश्चितच. गोपाताई, मनस्ताप करून काय होणार आहे? जे अटळ आहे, जे आपल्या प्रारब्धात आहे ते घडणारच आहे. श्यामदादा, श्याम, का वागतोयस तू असा? काय चालवलेस हल्ली तू हे? श्यामदादा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. तू गप्प बस. श्याम, कृपा करून असं बोलू नकोस. अरे, गेल्या 7 पिढ्यांमध्ये जे आपल्या घरात घडलं नाही ते मी घडवलंय असंच म्हणायचंय ना तुम्हाला? घराण्याची आबरू वेशीवर टांगली, नावलौकिक धुळीला मिळवलाय, हेच म्हणायचंय ना तुम्हाला? काका, एक गोष्ट नीट सांगतोय, नीट कान उघडे ठेवून ऐका. माझं हित अहित कशात आहे हे मला चांगलंच कळतंय. तुमच्या दयेची भीक नकोय मला. एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे माझ्या जीवनातला प्रत्येक निर्णय मी स्वतः घेईन.
कळलं? नाही नाही, माझा श्याम असं बोलू शकत नाही. माझा श्याम असं बोलला तो. रत्ना चहा आण ग. आत्या नमस्कार करतो. अहो मी मळ्यात जाऊन येतो. गोपाळ आंघोळ करून घे लवकर. हो. लवकर या. पंच, गोपाळ, काय झालं आई? रत्ना, काय झालं? काय ग? काय? अरे काय झालं? बाबा, आपला श्यामदादा निशाला घेऊन पळून गेला. माऊली, आपल्या घरी पोलीस आले. माऊली मोहिते, जालिंदर शिंदेच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेलंय. तुम्ही तुमच्या मुलाला हजर करता का काय? का त्यांची तक्रार घेऊ? हॅलो. हरिओम. नमस्कार सर. त्या माऊली मोहित्याला चौकशीसाठी बोलवले ना? बरं झालं, उत्तम केलं. निदान त्यामुळे तरी त्याचा समाजातला थोडा मान कमी झालाच आहे. द्या द्या त्याला फोन द्या जरा. माऊली, ढोले पाटील साहेबांचा फोन. हॅलो. हरिओम माऊलीराव. माऊलीराव, आता काय बोलायचं, फार वाईट झालं. नाही म्हणजे आता पोरांचं तरी काय वागणं आहे का? बरोबर आहे काही? आता बघा ना, तुमचा श्याम त्या निशाला घेऊन पळून गेला. नाही म्हणजे तुमचा काही दोष नसताना उगीच समाजासमोर तुमची मान खाली गेली ना. पण तुम्ही काही काळजी करू नका माऊलीराव, मी आहे ना. मी त्या पासलकरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हो, त्याला सांगितले तुमच्यासारख्या देव माणसाला अजिबात त्रास द्यायचा नाही. पोरांचं काय हो, पोरांना मी कधी शोधून काढीन. पण निशाचे वडील. हो, निशाच्या बापाला समजावून सांगतो. नाही उगीच काय आहे, डोक्यात राग घालून आरडाओरडा करेल, त्रास देईल. तुम्ही काय काळजी करू नका, मी समजावतो त्याला. तिकडेच आहे ना तो? हा, द्या त्याला, द्या. हो हो, देतो. हॅलो. काय बोलायचं, वाईट झालं रे बाबा, वाईट झालं. हो, काय कुठल्याही शत्रूच्या बाबतीत सुद्धा असं होता कामा नये. अरे लेका, एवढी तळणीतटी पोर तुझी त्या मोहितेच्या बेण्यानं पळवली की. अरे संताप झालाय माझा, काय सांगू तुला. अरे तुझ्या अब्रूवरच घाला घातलाय की त्यांनी. होय तर. मग आता काय ठरवलंस तू? आता विचार करत बसू नको आणि तडफडत बसू नको. माझा ऐक, त्या मोहित्याची पुरेपूर बेअब्रू कर. धिंड काढ त्याच्या गावामध्ये. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. कसं आहे ना जालिंदर, तुझं कसं झालंय? म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन्हीकडून तुझं मरणच आहे रे. म्हणजे मला म्हणजे तू ओरडलास, वैतागलास, बोंबाबोंब केलीस तर निदान तो माऊली त्या पोरांना शोधून तरी आणेल रे. पण माझं काय म्हणणं आहे, एकदा तुझी पोर आली की तिला जगासमोर तोंड दाखवायला जागा असेल का?
आणि समज तू त्या माऊलीला माफ केलंस तरी मी त्या दोघांना शोधून काढेनच रे. कारण त्या श्यामला मी 10,000 रुपये दिलेत. ते जर त्यांनी वेळेत परत केले नाहीत तर त्या दोघांची मी गाढवावरून धिंड काढीन आणि मग त्या दोघांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसेल. मालक, इतकी वर्ष तुमची इमानी इतबारी सेवा केली, त्याचं फळ मला हे देत आहे वय. प्रश्न व्यवहारच आहे जालिंदर. माऊली मोहिते, मला माफ करा, मी चुकलो. अहो अहो इन्स्पेक्टर साहेब, माझी तक्रार मी मागे घेतो. रत्ना, अगं रडायला काय झालं? श्यामदादाची आठवण आली. आई, मी श्यामदादाला विसरू शकत नाहीये. सारखा माझ्या डोळ्यासमोर येतो तो. रत्ना, तुझ्या दादाच्या जाण्याचं दुःख फक्त तुलाच झालंय का? अगं पण त्याला काहीच इलाज नाही. हे बघ, तुझं मन खंबीर कर. हे सगळं आपल्याला सहन करायलाच हवं. माझं मनच तयार होत नाही. काय करू तूच सांग. हे बघ, असा वेडेपणा करू नकोस. तुझी तब्येत बघ कशी झाली. आता तुझ्या लग्नाचं वय झालंय. आम्हाला तो विचार करावाच लागणार आहे. आई, इतके कंटाळलात तुम्ही मला? नाही का, पण एक ना एक दिवस तुला लग्न करावंच लागणार आहे. मला खात्री आहे तुझा श्यामदादा तुझ्यासाठी नक्की परत येईल. काय केलंय मी? मला का पकडलं? मी कुणा गप्पा बस, आवाज बंद. हा बोलतो ना. हरिओम. मग काय मास्तर, काय ठरवलं तुम्ही? हे बघा, आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही वागलो. आमचं ऐका. अहो, किती वर्ष दारिद्र्यात राहणार तसंच कितपत? आमचं ऐकलत ना मास्तर, तर येणाऱ्या 7 पिढ्या ऐश्वर्यात लोळतील. नाही पाटील, नाही. आम्ही साधी बोळी माणसं आहेत. अहो, सरळ मार्गाने जाणारी माणसं आहोत पाटील. वाकड्या वाटेनं जाणं आमच्या तत्वात बसत नाही. खरंच बसत नाही. नको, तुमचं ऐश्वर्य आम्हाला नको आहे. अहो, त्या ऐश्वर्यापेक्षा आमचं दारिद्र्य आम्हाला नजरानं वाटतो पाटील. म्हणजे 5 गणीच्या जमिनीबाबत तुम्ही आम्हाला मदत करणार नाही तर? नाही, कधीच नाही पाटील. माझं काही झालं तरी चालेल, पण मी निक्षून सांगतो पाटील, माझ्या गावाशी मी गद्दारी कधीच करणार नाहीये. मला काही सहन करावं लागलं तरी चालेल पाटील, पण नाही, मी गद्दारी करणार नाहीये. याचे काय परिणाम होतील याची कल्पना आहे का मास्तरड्या? होय, सगळ्या परिणामाला तोंड द्यायची माझी तयारी आहे. काय कराल? मला माराल, माझे तुकडे कराल, पण मरणाला भिणार हा मास्तर नाहीये पाटील. तुम्ही माझे तुकडे करून मला उद्ध्वस्त करा. मी माझ्या गावाची आणि माऊलीची गद्दारी नाही करणार पाटील. आणि पाटील हे काय? याला कापू कुठून आणलेत पाटील? यांनी काय केलं पाटील? आता मला मारा, पण याचा काय दोष? पाटील, एकूण ते पोरग माझं, याला काय करू नका पाटील. मला रगत तारुण्यात पडा, मला मारा, पण माझ्या पोराला काय करू नका पाटील. नको मारू, मग माझं ऐकणार? हरिओम हरिओम. आणि म्या पोराचे दोन्ही डोळे काढा. नाही पाटील. हातपाय तोडा, जीव घ्या, नदीत टाका. नाही पाटील. कुठे निघालीस? अलका, अलका, पाहिलं रामराव, आमची बहीण आमच्या समोर आमच्याशी न बोलता निघून गेली.
या घरात काय चाललंय कुणास ठाऊक. नाही नाही मालक, तसं नसल हो. अहो गडबडीचं काही काम असल्यामुळे ताईसाहेब गेले असत्या. ये थोबड बंद करा तुझं. मला अक्कल शिकू नकोस हा, सांगून ठेवतोय. मला काय कळत नाही, या घरातले सगळे लोक एकमेकांना सहकार्य करतात, समजून घेतात. मला एकट्याला वाईट टाकले परके समजता. ती अलका घाई गडबडीत का गेली मला कळत नाही, दिसत नाही मला. छानपणा करू नको, कामाला चल चल निघ. या आलात वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पती प्रेमाचं प्रदर्शन करून आलात. वा, आता अशीच एक लांब लचक दोरी घ्या, आमच्या गळ्यात घालून गाठ बांधा आणि आम्हाला लटकवा, म्हणजे कायमची कटकट मिटेल. आज सणासुदीच्या दिवशी असं अभद्र का बोलताय तुम्ही? आम्ही फक्त अभद्रच बोलतोय हो, पण या घरातले लोक दरिद्री विचार करून अभद्र कृती करतायत. या घराचा स्वाभिमान परंपरा पार मातीत घालतायत. अलकाताईंबद्दल बोलताय का तुम्ही? हो, अलकाबद्दलच बोलतोय. माझी धाकटी सख्खी बहीण, तिच्यावर खूप मनापासून प्रेम केलं. आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. माझा मुलगा, माझी मुलगी तिच्यात बघितली. आम्हाला वाटलं होतं की या घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही आलात की आमच्या घराण्याला वंश मिळेल म्हणून, पण नाही, आमच्या ते नशिबातच नव्हतं. सगळ्यांकडून निपुत्रिक म्हणून घेणं आमच्या नशिबात होतं, पण तरी आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. का या अलकाकडे बघून तिने काय पंख फेडले आमचे? आमच्या वैद्याशी हात मिळवणी करून आमचा सूड घेते ती. खूप बोललात तुम्ही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सगळेजण काही तुमचे वैरी नाही आहोत. मी पतिप्रेमाचं प्रदर्शन करते असं म्हणाला. आज खूप दुखावलात तुम्ही मला, पण तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा ना. त्या गुरुजींचा कसा छळ करता तुम्ही. माऊलींच्या घराला वेठीवर धरलंय, त्यांचा निर्वंश करायला निघालात, मग आपल्या घरातला वंश कसा वाढेल? खूप बोललात. जा जा म्हणतो ना. या सर्वांना जर माझ्याबद्दल काही वाटत नसेल तर माझ्या पुरता विचार करायला मी समर्थ आहे. हरिओम. ठीक आहे, चल. अगं रत्ना, तू अशी का उभी आहेस? चल फटाके उडूया. तू जा रे. चल. अगं रत्ना, आतमध्ये चल, ओवाळायची तयारी केली सगळी. अगं श्यामदादाची फार आठवण येते ग. श्यामदादा नक्की परत येणार आहे घरी. चल गोपाल दादाला ओवाळून घे बघू. पूजा चल 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 आटप. अरे पूर्वाची सोड ती, नंतर फटाके उडवायचे ते. चल पूजा चल. आले आले. अगं ते ठेवते तसं. चल 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 ठेवून दे बघू, नंतर बघू. दिवाळीच्या दिवशी अशा उदास लागू नका, पण त्या लावा, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. लावा. माऊली, वहिनी, या. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या सगळ्या भेट वस्तू तुमच्यासाठी. हे बघ. आणि वहिनी, आता ओवाळून घ्या. आणि हो, नेहमीप्रमाणे दिवाळीचा फराळ आमच्या घरी. भाऊजी किती त्रास घेताय तुम्ही? माऊली, ऐकताय ना, त्रास करून घेतोय आम्ही, म्हणजे आम्ही परके होय. अरे नाही रे बाबा, तिचा उद्देश तसा नव्हता, पण आज सकाळपासून तिचं लक्षच लागत नाहीये कुठल्या कामात. काय खरे त्यांचं आज पहाटेपासून लक्षच नाहीये माझं. पिंगळा आला होता माझ्या स्वप्नात. लौकिक दृष्ट्या तुला दुःख, वेदना, यातना यांना तोंड द्यावं लागल. हे तुझं पोरग परम भाग्याच आहे. तुला एका पोरापासून सुख मिळणार आहे. तुझ्या 2 मुलापैकी एक मुलगा तुला सुख देईल, दुसऱ्याचं मात्र. वहिनी, कठीण आहे हे तुमच्यासाठी. असं काय माऊली, हे तुम्हाला धन्यवाद. आणि या इन्स्पेक्टर साहेब, या. हे काय दिवाळीच्या दिवशी तुम्ही या वेशात? माऊली, दिवाळीच्या चांगल्या दिवशी मी तुम्हाला एक वाईट बातमी सांगायला आलो. श्यामने आत्महत्या केली आहे.
दादा अरे कोणीतरी पाणी हे विठाई माऊली, सकल संतांची विठाई माऊली, कोणीही करुणा भाकली की तू धावून जातेस. तू म्हणे द्रौपदीचे लज्जा रक्षण केलेस, जनाईचे दळण दळलेस, राधाकडे पाणी भरलेस. एवढेच नव्हे तर चोखा मिळायची गुरं राखलीस, सोयराबाईचं बाळण पण केलंस. आमचा हा आक्रोश ऐकू नाही आला तुला? आमचा मनस्ताप अपमान चालतो तुला? अरे मग तू पतित पावन कसला? विठ्ठला, आमचं घर उद्ध्वस्त व्हायला आलंय. आम्ही असं कोणतं पाप केलंय की त्यामुळे तू आमची परीक्षा घेतोयस, आम्हाला सगळं सहन करायला लावतोयस? का, कशासाठी हे सारे? आमच्या बाबतीत दिसत असूनही हे डोळे झाक, बोलता येत असूनही हा मुकेपणा. मग कशासाठी जगायचं आम्ही? कशासाठी जगायचं? बाबा, आपण कोण? मी पंढरीहून आलोय. नानासाहेब देशमुखांनी आपल्याला भेटून या असं सांगितलं म्हणून आलोय. आई, आत्या, मी आलोच. माऊली, कसे आहात तुम्ही? लवकर बरे व्हाल, काही काळजी करू नका. हा, नमस्कार करते. नमस्कार करते. जा गोपाळ. हो, नमस्कार. मी बुक्का. विचारात पडलात ना? बालपणापासून सगळेजण मला बुक्का म्हणूनच ओळखतात. मी काही कीर्तन प्रवचन करत नाही, पण का कोण जाणे, सगळेजण मला महाराज महाराज असंच हाक मारतात. मी निघतो आता. महाराज, आपण थांबलात तर बरं होईल. मी अवश्य येईन आणि एक दिवस तुमचा पाहुणचार नक्की स्वीकारेन. येतो मी आता. येतो मी. महाराज, 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 जरा थांबा. महाराज, महाराज कुठे गेले? पांडुरंग सांग मला, सांग मला, सांग पांडुरंग 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 मला, सांग राम राम पांडुरंग 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 मला, सांग मला, सांग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
बाबा काय झालं? आई, आत्या, रत्ना, भास्कर, चले लवकर. बाबा काय झालं बाबा? बाबा चला उठा. काय झालं बाबा? उचल उठा बाबा. मला नाही का आवाज द्यायचा? काय अवस्था करून घेतली तुम्ही तुमची? काही खाल्ल्याशिवाय कसं होईल? भास्कर तू एक काम कर, आत्याला सांग बाबांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. बाबा शांत व्हा. तुम्ही मला पंढरपूरला घेऊन जाणार आहात ना, मग थोडस खाल्ल्याशिवाय तुम्हाला बरं कसं वाटेल? आता तुम्हाला काहीतरी खायचं आहे. आत्या, आत्या, नाना. हा घेऊन ये खायला. अरे नाना काय कशाला उठलास रे तू? अरे किती मनाला लावून घेशील बघ. जे घडायचं होतं ते घडून गेलं. खाऊन घे, खाऊन घे बघू. काय श्याम? श्यामचे कान त्या ढोण्याने भरलेत, म्हणूनच त्याला घरातल्यांपेक्षा बाहेरचे शत्रू जास्त जवळचे वाटतात. दुर्दैव आपलं. दुसरं काय म्हणायचं? खाऊन घे बघू. नाना खाऊन घे बघू. थोडं थोडं खाऊन घे. मलाही यांची अवस्था बघवत नाही ग. काही खात पित नाहीत. सारखं असं का झालं म्हणून विचारत बसतात पांडुरंगाला. श्यामची आठवण काढत बसतात. काय करावं काहीच कळत नाही. आई, आपण त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायला हवं. दाखवलं. डॉक्टर झाले, वैद्य झाले, सगळे उपाय करून थकलो. पण सांगू आई, बाबांची पांडुरंगावर अपार श्रद्धा. तो नक्कीच काहीतरी चमत्कार घडवून आणेल. खरंच असं घडेल? तुम्ही आई, तुझ्या तोंडात साखर पडो पूजा. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना सगळे. खरे, मला आता यांना पुन्हा उभं करायलाच हवं. आत्या, अहो गोपाळ, अहो माऊली. काय झालं ग गीता? अहो त्या शितोळेबाई साहेब आहेत ना, त्या तुम्हाला खास भेटायसाठी येणार आहेत. मला भेटायला? कशासाठी? एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? कसली? त्यांच्या आशिषसाठी आपल्या रत्नाताईला बघायला येणार आहेत. अगं बाई, हो हो. पण शितोळ्यांचा मुलगा आशिष म्हणजे तो वकील आहे तोच ना? आणि हो, एकमेकांना दोघे चांगले ओळखतात. रत्ना आले. ए रत्ना. काय ग आत्या? तू आशिषला ओळखतेस? बहिणी, काय झालं वंश? शितोळे बाई साहेबांनी आपल्या रत्नासाठी मागणी घातलीये. खरंच? आताच गीता सांगून गेली. कुठे रत्ना? ती काय आतमध्ये. खरंच रत्ना? बुक्का महाराज, बुक्का पांडुरंग, पांडुरंग, बुक्का महाराज, बुक्का महाराज, बुक्का महाराज, पांडुरंग. अहो काय झालं? अरे काय झालं ना? काय झालं? काय होते तुम्हाला? बुक्का महाराज, बुक्का महाराज. काय झालं? तेल तेल लावून गेले बुक्का महाराज. खरंच? बुक्का तेल लावून. वंश, हा शुभ शकुनच म्हणायचा.
दैवगतीच्या फेऱ्यातून यांची मुक्तता कर म्हणून विठाई पुढे घातलेलं गारणं त्याने ऐकलं म्हणायचं. होय वहिनी होय, आपली विठाई कृपाळू आहे, कनवाळू आहे, हाकेसरशी धावत येणारी आहे. पंच, आपली सत्व परीक्षा संपत आली. दुःख संकटांचे घोंगावणारे वादळवारे थांबून सुख स्वप्नांची पहाट उगवण्याची वेळ जवळ आल्यासारखं वाटतंय. पाटील, माऊलीचा गोपाळ पंढरीच्या वारीला निघालाय. हरिओम. त्यांचा एकच दिवा उरलाय, तोही उद्या फुंकर मारून विझवून टाका. तुकाराम ज्ञान बा 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 तुकाराम. आत्या, काय झालं? कोण होते का ते? गोपाळ, काय? गोपाळ तुझ्या जीवावर बेतलं होतं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आपल्याला आपल्याला आपल्या माऊलीने वाचवलं रे आज. धन्य तुझी माऊली, धन्य. दगडू कुठे राहतो? हाच आहे? हो हाच होता. हाच आहे ना? बोला. ठोणे पाटलांची डायरी आणि फाईल कुठे आहे? बोल लवकर. बोल. सांगतोस की नाही? सांगतो. चाल चाल, तुला 3rd डिग्री देतो. चाल सांग. सांग फाईल कुठे आहे? सांग. हे बघ, हेच आहे. आवडे रूप गोविरे सगुण, आवडे रूप गोविरे सगुण, आवडे रूप गोविरे सगुण, पाहता लोचन विठ्ठला. गोपाळा, शांतच हो. आपली वारी पूर्ण होईल. आपल्याला माऊलींचं दर्शन होईल. हं? होय. झोप, शांत झोप. विठ्ठला.
विठ्ठला, माझी विठाई, मी असा कोणता गुन्हा केलाय की तू अजूनही मला आपल्या चरणाचे दर्शन देत नाहीस? खरोखर विठ्ठला, मी तुझ्या दर्शनास आसुसलेलो आहे. मनस्वी तळमळतोय विठ्ठला, मनस्वी तळमळतोय. विठ्ठला, विठ्ठला. गोपाळ, विठ्ठला. होय, मीच. तुला असलेली माझ्या भेटीची ओढ मी जाणली आहे. तुला नाही येता आलं माझ्याकडे, म्हणून मीच आलोय तुझ्याकडे. माझी विठाई, विठ्ठला, प्रत्यक्षात तू मला दर्शन दिले. माझ्यासाठी तू इथं आलास. धन्य, धन्य आहे विठाई, धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. आत्या, 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 पांडुरंगानं मला दर्शन दिलं. काय? खरोखर गोपाळ भाग्यवान आहेस रे बाबा तू. अगं, साक्षात पांडुरंगानं हा हार माझ्या गळ्यात टाकला. आपल्या घराण्याचा उद्धार झाला. धन्य धन्य झालो आपण. गोपाळ बुवा, चमत्कार झाला. विठ्ठलानं आपल्या लाडक्या भक्ताला दर्शन दिलं. माऊली, माऊली, अगाध आहे तुमची माया माऊली, अगाध आहे. आत्या, पांडुरंगाच्या दर्शनामुळे आपली वारी पोहोचली. पांडुरंग, बुक्का महाराज, पांडुरंग, बुक्का महाराज. आत्या, पांडुरंगात मला बुक्का महाराज दिसले. पांडुरंग महाराज, महाराज, महाराज. हो, मीच होणार. तुझा भाग्योदय होणार. तुझ्या कुळाचा पांडुरंग, विठाई माऊली, माझी विठाई माऊली. महाराज, महाराज, माझी विठाई माऊली. पांडुरंग, माझी विठाई माऊली महाराजांच्या रूपात आली होती. महाराज, विठाई माऊली, महाराज, महाराज, माझी विठाई माऊली महाराजांच्या रूपात आली होती आणि मी ओळखलं नाही. महाराज, कुठे गेलात तुम्ही? महाराज, तुम्ही बरे झालात, तुम्ही बरे झालात. विठाई माऊलीची कृपा झाली, विठाई माऊलीची कृपा झाली. तुम्ही बरे झालात, तुम्ही बरे झालात. गोपाळ, अरे आपले बुक्का महाराज दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष विठाई माऊली आहे. हो, त्यांनी मला काल प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि ही सगळी हिची पुण्याई आहे. खरंय. अहो, बुक्का महाराजांनी मला सुद्धा वारीत विठाईच्याच रूपात दर्शन दिलंय. गोपाळ, गावात सगळीकडे आनंदी आनंदी नुसता. त्या निमित्ताने ग्रामदेवतेची पूजा ठेवली आहे गावकऱ्यांनी आणि आमची इच्छा आहे
ती पूजा तुझ्या हस्ते व्हावी. नवरा बायको पुण्यवान आहेत. स्वतःच्या बायकोच्या डोळ्यात इटोबा दिसावा कमाल आहे. आपल्या डोळ्यात देव कसा दिसत्याल. श्याम, आई, श्याम दादा, कसे शक्य? श्याम तर आपल्याला सोडून कधीच गेलाय. अगं आई, हा मी म्हंटल होतं ना तुला, आपला श्याम आपल्याला सोडून गेलाय. तुमच्या आईला दिलेलं वचन मी नाही पाळू शकले, त्याला नाही सांभाळू शकले. काकू, श्याम, श्याम, आईच्या भावनेशी खेळ खेळणारा श्याम, तिच्या प्रेमाला पायदळी तुडवणारा श्याम आणि दिवाळीच्या सणाला काळ्या कुट्टा अमावास्येच्या अंधाराचं स्वरूप देणारा श्याम. शरम वाटते मला तुझी काकू म्हणून घ्यायला. अरे, माझ्या प्रेमाला मायेला कधीच समजू शकला नाहीस तू, कारण मी कुठे तुला जन्म दिलाय. आम्ही तुझे सख्खे कोणी नाही. तुझ्यावर चिडून, तुला बोलून तरी काय उपयोग आहे. माझीच चूक होती, मीच कुठेतरी कमी पडले. मी सतत तुला आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होते आणि तू मात्र सतत माझा अपमान करत होतास. तो मी निमूटपणे सहनही केला. रडत कुढत मनातल्या मनात वाटत होत कधीतरी तुला तुझ्या आईचा अंतरंग कळेल, पण नाही. माझ्या सगळ्या कल्पना फोल ठरल्या. नुसतं बोलू नकोस का, नुसतं बोलू नकोस. पायदळी तुडव मला. आई, मी चुकलो, मी खरंच खूप चुकलो. मी माझ्याच मस्तीत जगलो ग, माझ्याच धुंदीत जगलो. माणसाने माणसाला जोडायचा असता हा मंत्रच विसरून गेलो होतो मी. मला माफ कर आई, मला माफ कर. आणि या धुंदीत मी तुम्हाला सगळ्यांना विसरून निशाला घेऊन हे घर सोडून निघून गेलो. अरे पण दादा, ते कपडे? असेच मी आणि निशानी जेव्हा हे गाव सोडून जायचं ठरवलं तेव्हा आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, या प्रश्नांची आम्हाला आमच्या धुंदीत जाणीवच झाली नाही. पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. हे घर, हे गाव सगळं डोळ्यासमोर तरळू लागलं. सख्या आईची सुद्धा आठवण न होऊ देणारी काकू, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे काका, आत्या, गोपाळ, सगळे सगळे आठवले. मग समजलं आपण या घराण्यात जन्म घेण्याच्या लायकीचेच नाही होतो. जीवन इतकं सोपं आणि सुलभ वाटतं का? कोण मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो?
कुठलाही प्रश्न नको. नानासाहेबांकडे जा. आणि नानासाहेब कोण आहेत हे मी तुम्हाला सांगायला नको. मी देखील बोलतोय नानासाहेबांशी. पण आपण एकही शब्द बोलू नका. नानासाहेबांकडे जा. जा म्हणतोय ना. तसं देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, तसंच तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी कठोर तपश्चर्या करणार आहे. येतो. थांब तिथेच. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. लाज नाही वाटत? आधी न सांगता निघून गेलास आणि आम्हाला दुःखी केलंस, आणि आता सगळ्यांसमोर निघून चाललायस. इतका कसा रे कठोर झालास तू? मी तुझी आई आहे हे नातं तुला आज समजलं. अरे मी आई म्हणून नेहमीच तुझ्या जवळ होते, पण तू मुलगा म्हणून कधीही माझ्या जवळ नव्हतास. पण आज मी तुझी आई आहे याचा साक्षात्कार तुला झाला, यातच सगळं आलं. आई मुलाच्या नात्यामध्ये तपश्चर्याची नाही तर प्रेमाची गरज आहे. आई क्षणाचाही विलंब न लावता इकडून ताबडतोब निघून जा. आजपर्यंत प्रत्येक कामात मनापासून साथ दिलीत मला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. जा, स्वतःला सांभाळा. या ढोणे पाटलाचा तुम्हाला शेवटचा हरिओम. जा. हरबा. जी माल. तुम्ही जा. पर मालक मी कुठं जा, तुमच्या गावाला जा. पर मालक मी काय म्हणतो, मालक मी जा म्हणतो ना. मी एक वादळ आहे, कोणाच्याही हातात सापडणार नाही. मी केल्या असतील चुका, पण कोणीही मला पकडू शकणार नाही, मला अडवू शकणार नाही. काय झालं? कुठे गेले तुमचे सगळे सहकारी? तुम्ही संकटात सापडलात म्हणून तुम्हाला सोडून पळून गेले? आज सगळीकडून अडचणीत सापडलात तुम्ही, कायद्याच्या कचाट्यात अडकलात. हे सगळं का घडलं माहितीये? त्या विठाईची भक्ती करणारा देव माणसाचा छळ केलात तुम्ही, पंढरीच्या वारीची विटंबना केली. का केलं तुम्ही हे सगळं? ढोणे पाटील, मी तुम्हाला अटक करायला आलोय.
तुमचं वॉरंट. आता उरलेलं सगळं आयुष्य तुम्हाला जेलमध्ये काढायचंय. काय हो, काय विचारते मी? आता का गप्प बसलात? बोला ना, बोला बोला ना. मानसा कथा उद्याची व्यथा सरुनी गतकाळाची. हसेल जीवन फुलेल जीवन, हसेल जीवन फुलेल जीवन. ही सोन्याची येईल वेळा, ही सोन्याची येईल वेळा. पिंगळा आला हो पिंगळा आला, पिंगळा आला हो पिंगळा.